कोल्हापूरमध्ये महानगरपालिकेचे अंबाबाई जलतरण तलाव आणि रमणमाळा जलतरण तलाव असे दोनच जलतरण तलाव आहेत. यातील अंबाई जलतरण तलाव लोकप्रतिनिधी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गेली कित्येक वर्ष दुरुस्ती आणि निधीअभावी बंद आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी जलतरण तलाव हा एकच पर्याय आहे. या तलावाच्या खाजगीकरणाचा डाव मध्यंतरी हाणून पाडला होता. सध्या छत्रपती शिवाजी जलतरण तलावामध्ये येणाऱ्यांना प्रतिदिन 50 रुपये, मासिक 800 रुपये, शिकाऊंसाठी मासिक 1700 रुपये, 6 माहीसाठी 2900 रुपये, वार्षिक 5000, फॅमिलीतील 4 व्यक्तींसाठी वार्षिक 11,100 रुपये इतके शुल्क आकारले जाते. यामध्ये दररोजच्या आणि मासिक शुल्कात वाढ करण्याचं महापालिका प्रशासनाचं नियोजन असल्यानं याला युवासेनेनं विरोध केलाय. ही शुल्कवाढ करू नये अशी मागणी युवासेनेनं केली असून या मागणीचं निवेदन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील राधानगरी तालुका क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार यांना देण्यात आलं. शुल्कवाढ झाल्यास नागरिकांना तलावात जबरदस्तीनं मोफत प्रवेश देऊ असा इशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी युवासेनेचे जिल्हाप्रमुख मनजित माने, चैतन्य देशपांडे, सानिका दामुगडे, अक्षय घाटगे, शुभम पाटील, युवराज मोरे, अक्षय मोरे, कनिष्क शिंदे, ऋषिकेश जोशी, सिद्धेश नाईक, आदित्य हुलजी, संकेत गुरव आदी उपस्थित होते.